वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा ब्लॉग आहे की आपण कुठेतरी फिरायला चाललोय। टायटलवरनं कळलंच असेल तर आपण चाललोय वॉटर पार्कला। ते पण मी माझ्या आज सिस्टरसोबत ट्रिप करते, म्हणजे फक्त आम्ही बहिणी बहिणी आहेत। तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आम्ही कसली मज्जा करतो। Message after message, forward my call. Next day you hit me back like nothing happened at all. जे की मी म्हणजे आम्ही जेवढे सिस्टर्स आहे ना त्याच्यामध्ये फक्त ही आणि रुपाली आणि दीपाली या दोघींना खूप गेम आवडते आणि शिवाली पण। ही माझ्यासारखी, हिला नाही आवडत गेम बिम। आम्ही दोघी रील्स करतो मस्त, मी तिचे काढते फोटोज बिटोज आम्हाला आवडतात। हेमच्या लोकांसारखं गेम बिम नाही। You know just what you do to me. Play my emotions like a pair of puppet strings. Did it 3, 2, 1. खुद की भी सुन ले कभी। जब यार करे परवाह मेरी, मुझे क्या परवाह इस दुनिया की, जग मुझ पे लगाए पाबंदी। फायनली वी आर ॲट डायमंड वॉटर पार्क। थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस। आणि आता पोहोचलो। ॲक्च्युली काय झालं, ऊन खूप असल्यामुळे आम्ही ॲक्च्युली प्रॉपर समर आहे आता। एवढं ऊन आहे पुण्यात तर खूप डेंजर आहे, मुंबईला तर आम्हाला नाही होत, सणच नाही। मध्ये गेलो होतो तेव्हा असलं बेकार। आणि आता इथं फोटो सेशन चालू आहे, जेव्हा सगळे फोटोज काढतात। आम्हाला आता ब्रीफ भेटला ॲक्च्युली की काय काय इथे राहायचं। इथले जे मॅनेजर होते त्यांनी आम्हाला सगळं ब्रीफिंग दिलं आणि भरपूर इन्फॉर्मेशन कळली। इथं आवाज येतो की नाही मला माहीत नाही ब्लॉगमध्ये, पण भरपूर इन्फॉर्मेशन कळाली। आणि ऊन तर खूप आता लवकर आम्ही चेंज करून वॉटर पार्कमध्ये जाणार आहे आणि दाखवणार तुम्हाला की आम्ही कोणतं कोणतं राईड एन्जॉय करतो। आपको यहाँ मजा आ रहा है? कितना मजा आ रहा है? आप किसके साथ आए हो? आपको बहुत मजा आ रहा है? फिर से आओगे आप यहाँ? ओके बाय। फायनली आम्ही आता देवपोळीमधून बाहेर आलो आणि ते दोन असे सेट सारखं होतं, एक ॲडल्टसाठी होतं आणि एक चाइल्डसाठी होतं, म्हणजे फक्त लहान मुलांसाठी ॲड करत। तर आम्ही स्लाइड्स करायला आलो आहे, तर त्या स्लाइड्स करायला आम्ही फक्त चौघीजणी ही नाही करणार आहे कारण ती खूप घाबरते। म्हणजे ॲक्च्युली मी खूप राईड्स केल्या, स्लाइड्स वगैरे सगळ्या कंप्लीट केल्या आणि आता इकडे वेवपूल स्टार्ट झाला काहीतरी 4 वाजता, 3 वेळेस असतो दिवसातून आणि मला ही राईड करायची होती। राईडचं नेम काय होतं गं? ऑक्टोबस नाही बूमरँग का काहीतरी, अशी गोल गोल राईड आहे, तुम्हाला दाखवते।
अगं बावळ काहीतरी आहे त्याच नाव, थांब मी तुला सांगते. की बघ कशी बसले स्वामी. काय सो आम्ही आलो होतो इकडे आणि म्हणजे स्लाइड्स वगैरे सगळं झालं. सगळ्यात डेंजर होती जी सगळ्यात उंच होती आणि पकडायला पण लिटरली काही येत नव्हतं कारण दोन्ही हातामध्ये कॅमेरा होता आणि भीती वाटते जेव्हा आपली वस्तू नसते तेव्हा दुसऱ्यांची असते आणि आपण काहीतरी रिस्क घेतो ना, जाम फाटते. बात तो सही है. सो आता आम्ही मॅट घेऊन इकडच्या स्लाइडमध्ये चाललोय राईड करायला आणि थोडी भीती वाटते कारण जर स्ट्रेट आलो ना तर आपण पाण्यावर फ्लोट होतोय. जर वजन जास्त असेल तर पुढे जाते आणि वजन नसेल तर इकडे खड्ड्यात धपक्यात पडतो आणि तर पाणी जास्त आहे. तर ह्या लोकांचं ठीक आहे, या लोकांचं. माझं ठीक नाही. मी सजेस्ट करेल तुम्ही इथं विजिट करायला पाहिजे कारण मेन म्हणजे पुण्यात आहे, जवळ आहे, तिकीट खूप अफोर्डेबल आहेत आणि सेकंड थिंग खूप भारी भारी राईड्स आहेत. सेफ्टी A1 आहे. म्हणजे मी जापान राईडला चालले होते तिथे प्रत्येक तर फायनली आजचा डे एकदम म्हणजे एकदम एन्जॉयबल गेला. माझा इतका टाईम माझ्या सिस्टरसोबत कधी स्पेंड होत नाही कारण म्हणजे आमच्यामध्ये थोडे ते मोठे आहेत तर हे जॉब वगैरे होतं पण बेस्ट टाईम स्पेंड झालेला आहे माझा. आणि खरंच तुम्हाला तुमच्या क्लोज वन्ससोबत किंवा फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत जर बेस्ट टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली इथं व्हिजिट करायला पाहिजे. आणि आता मस्त आमचं जेवण आलेलं आहे आणि जे की खूप टेस्टी दिसतंय तर मला राहत नाही, पटपट खाते. कॅब आली आहे आणि बॅग्स वगैरे टाकतात. मी हळूहळू चालत होती